नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. कार्टन रोड परिसरातील 70 सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द आणि शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांनी केलेले सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाल्याचं कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं आहे. कार्टन रोड येथील खाडीलगत असलेल्या वसाहतीला पूर्वी सर्व्हे क्रमांक नसल्याने विकास कामं आणि पुनर्वसन प्रक्रियेमध्ये अडथळे येत होते. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पुढाकारातून या परिसराला सर्व्हे क्रमांक मिळाला. त्यामुळे येथील SRA प्रकल्पाला गती मिळून पुनर्वसनाचा मार्ग सुकर झाला. या वसाहतीत अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना SRA योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी गटनेते पवन कदम यांनी प्रशासनाकडे सातत्याने लावून धरली. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना योजनेमध्ये सामावून घेण्यास मान्यता दिली आहे. आज माझ्यासाठी खरोखर एक आनंदाचा क्षण आहे. कारण माझ्या ज्या प्रभागात मी गेले अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहे त्या प्रभागातले माझे खाटन रोड येथील सर्व सफाई कर्मचारी आज ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ह्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना शब्द दिला होता की आपल्याला मालकी हक्काने त्या ठिकाणी घरं उपलब्ध करून दिली जातील. आणि खाटन रोड ह्या ठिकाणी जी खाडीलगत जी काही वसाहत आहे त्या वसाहतीला सर्वे नंबर नव्हता. शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्या संपूर्ण एरियाला सर्वे नंबर देण्यात आला आणि त्यांच्याच संकल्पनेतून त्या ठिकाणी SRA हा प्रकल्प, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ह्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज कार्यरत होत आहे. आणि त्याचा LOA पण आलेला आहे. त्याचा जो काय मान्यता असते ती मान्यता आलेली आहे. आणि SRAच्या माध्यमातून त्या ठिकाणी मगाशी पालंडे मॅडम पण ह्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्या ठिकाणी तो प्रकल्प मार्गी लागत आहे. पण त्या ठिकाणी आमचे 70 सफाई कर्मचारी हे गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राहत होते आणि महापालिकेच्या क्वार्टर्स ह्या माध्यमातून त्या ठिकाणी ते लोक राहत होते. परंतु मग शिंदेसाहेबांना आम्ही विनंती केली. शिंदेसाहेबांनी सांगितलं हे आपले सफाई कर्मचारी मूळचे स्टेडियमचे विस्थापित होते, बरोबर ना, त्याच्यामुळे त्यांनाही या SRAच्या स्कीममध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं. त्याच्यामुळे महापालिकेचे आमचे आयुक्त सौरभराव यांना ठाण्याच्या महापौर आमच्या शर्मिलाताई पिंपळकर यांनी सूचना केल्या की आपण हे जे कर्मचारी आहेत यांना आम्ही SRAमध्ये समाविष्ट करण्याकरता आपण प्रशासनाच्या माध्यमातून एक सकारात्मक भूमिका असावी. त्याच्यामुळे तो विषय आम्ही लावून धरला आणि आयुक्त साहेबांनी तत्काळ त्या गोष्टीला मान्यता दिली. आणि ह्या 1 तारखेपासून म्हणजे 1 जूनपासून ज्या त्यांच्या पगाराच्या ज्या स्लिप आल्या त्या स्लिपमध्ये त्यांचा HRA जमा झाला. त्याच्यामुळे या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसलेला आहे. कारण का ती त्यांची जी एवढ्या वर्षाची जी काही लोकं राहत होती ती सर्व कर्मचारी त्यांना आज कायमस्वरूपी मालकी हक्काने ती घरं उपलब्ध करून दिली. आणि विशेष करून त्यातले 25-30 जणं असे आहेत जे गावदेवीतले विस्थापित आहेत. आणि त्या गावदेवीच्या विस्थापित लोकांच्या जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या ॲग्रीमेंटवरती खुद्द गुरुवर्य दिघे साहेबांच्या सह्या आहेत, बरोबर ना परी, दिघे साहेबांच्या सह्या आहेत त्या ॲग्रीमेंटवरती. तो विषय शिंदेसाहेबांनी लावून धरला आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं की जिथे दिघे साहेबांचं नाव येतं, जिथे गुरुवर्य धर्मवीर आणि दिघे साहेबांचं नाव होतं, तो विषय आपल्यासाठी फार प्रामुख्याने घ्यावा लागतो, फार त्याला महत्त्व द्यावं लागतं. आणि तो विषय आम्ही लावून धरला. आणि शिंदेसाहेबांनी जे काही मार्गदर्शन केले प्रशासनाला त्या पद्धतीने या सर्व कर्मचाऱ्यांची घरं आज SRAमध्ये वर्ग करण्यात आलेली आहेत. आज ठाणे पालिकाचा नगरसेवक आमचे लाडके नेता खाटन रोडचे आमचे निवडणूकमध्ये आलेले पवनजी काशीनाथजी कदम साहेब आज आमच्या पूर्वीपासून ते आम्हाला सपोर्ट देतात आणि अजून पण देतात. जेव्हा मी गावदेवीचे रहिवासी होते, स्टेडियमला आम्ही पहिले राहत होते. स्टेडियममधून आम्हाला सतीश प्रधाननी आम्हाला तिथून बोलले की तुम्ही गावदेवीला जावा. गावदेवीवरून बोला तुमच्या नावाने खोली करू बिल्डिंग. ते टायमाला आमचे माणसे लोक शिकलेलं नव्हते. ते टायमाला आम्ही लोक सर्व तिकडे गेलेले, तिथे लाईट पण नव्हती. त्याच्यानंतर मनोहर जोशी आले. मनोहर जोशी साहेबांनी पण आमचा ॲग्रीमेंट कागद केला. त्याच्या डिगे साहेबाची सही, आनंदराव साहेबाची सही,
सर्व साहेबांची सवय होती, पाठी लावलेली आमचे काढून टाकले. 18 महिन्यात आम्हाला ॲग्रीमेंट केला होता, पण काही झालं नाही. आज 70 वर्षापासून आम्ही लोक भाडं भरतो. आम्ही त्या टायमापासून आम्ही भाडं नाही दिलं असताना स्वतःनी कुठे रूम घेतला असता तर आज आमचा स्वतःचा राहिला असता. पण पवन कदम साहेबाची मेहरबानी आणि शिंदे साहेबाची मेहरबानी, आमच्या परवीन जाधवची मेहरबानी, ते लोकांनी मेहनत करून आज आम्हाला भाडे बंद केले आणि मालकाक्तनी केले. लय मोठी गोष्टी आहे. 70 वर्षानंतर पवन कदमची जास्ती मेहरबानी आहे, शिंदे साहेब आणि प्रवीण जाधव. आम्हाला एवढे काही माहीत नव्हती, पण हे लोकांनी सर्व मेहनत केलेली आहे. साहेब तो आमच्या हर कामामध्ये आहेच. तर आम्ही समाजाचा मी अध्यक्ष म्हणून त्याचं मी अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आगरी समाजाचे संघटनात्मक नेतृत्व करणारे व आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचं दुःखद निधन झालेलं आहे. ते 83 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावरती 7 जून रोजी शासकीय इतमामात कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनीषानगर कळवा हे त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण होतं. साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना करून ठाणे, नाशिक, रायगड, पालघर, मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आगरी समाजाला संघटित केलं आहे. समाज व ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलनं आणि लढा यशस्वीपणे उभ्या केल्यात. कामगारांच्या हितासाठी कामगार एकता ही कर्मचारी संघटना त्यांनी स्थापली. शहाड येथे सेंच्युरी रेयॉनसह ठाणे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना सक्रिय आहेत. कामगारांच्या विविध समस्यांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेकांना न्याय मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांना मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना करून स्थानिक शिक्षण विकासाला हातभार लावला. तसेच राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. राजाराम साळवी यांच्या निधनानंतर 10 जून रोजी मनीषा विद्यालय कळवा येथे त्यांच्या आठवणींसाठी श्रद्धांजलीपर शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी साळवी कुटुंबांच्या वतीने राहुल प्रदीप साळवी, मनीषा पाटील, माजी महापौर मनोहर साळवी, माजी उपमहापौर गणेश साळवी, नगरसेवक मिलिंद साळवी उपस्थित होते. शोकसभेमध्ये यावेळी खासदार सुरेश बाळ्या म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सीताराम भोईर, नगरसेवक मनोज शिंदे तसेच अनेक राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांमध्ये डॉक्टर राम माळी, राजीव मिश्रा, महेश पाटीदार, निलेश पाटील, गायक किसन फुलोरे, बाळासाहेब खारके, सर्वेश तरे, कृष्णा पाटील, आगरी सेनेचे चांदूलाल सर, मेघनाथ पाटील, प्रकाश नरसाना, गजानन भोईर, कैलास पाटील, मंगेश शेलार यांसह असंख्य पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्ते, बंधू भगिनी तसेच ठाणे, मुंबई व आसपासच्या परिसरातील अनेक व्यक्तींनी साळवी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं आहे. ते आज आपल्यातून निघून गेलेले, त्यांच्या शोकसभेसाठी जमलेले सर्व शोका फोटोला पुष्पार्पण करून
एकेकाने व्हा राहुलजी एकेकाने व्हा आणि असं पुढे गणेश या असं असताना आपल्या सगळ्यांना ते सोडून गेली. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व शाळांच्या वतीने आणि मी भारतीय जनता पार्टी त्यांना चिरशांती लाभो ही ईश्वरचरणाचा प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने परिवर्तन पॅनल रिंगणात उतरवले असून महायुतीच्या 7 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. परिवर्तन पॅनलचे प्रमुख व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारांची घोषणा करून परिवर्तन पॅनलच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. ठाणे जिल्हा बँकेची 27 जून रोजी निवडणूक होणार असून 21 पैकी 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे. महायुतीतर्फे भाजप 4, शिवसेना 3 जागा लढवत आहे. भाजपतर्फे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील मतदारसंघातून पांडुरंग बरोरा खरेदी विक्री संघ प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था मतदारसंघात दीपाली पाटील, मागासवर्ग मतदारसंघामध्ये हार्दिक राऊत, तर शिवसेनेतर्फे पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी संस्था, नागरी बँक मतदारसंघातून प्रभू पाटील, महिला मतदारसंघात सुवर्णा पावशे, विमुक्ती जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग मतदारसंघामध्ये राजेंद्र घोलप यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सहकार क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या उमेदवारांमुळे महायुतीला यश मिळेल असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. या पत्रकार परिषदेला भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी संचालक प्रशांत पाटील यांच्यासह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. परिवर्तन पॅनलच्या स्थापनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात आली, अशी माहिती शिवसेनेतर्फे बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी दिली आहे. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि सगळेच आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रदेश अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार आम्ही परिवर्तन पॅनल या बँकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेलं आहे. त्याच्या 7 उमेदवारांची नावं आपल्यासमोर ठेवलेली आहेत. 27 तारखेला निवडणूक आहे. आपल्या माध्यमातून मी तमाम मतदारांना विनंती करतो की आपली बँक ही चांगली आहे, सुसंस्कृत आहे. या बँकेला अजून पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून परिवर्तन पॅनलला मतदान करून आपण या बँकेचा कारभार करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो. आमचे जे सगळे उमेदवार आहेत ते सगळे अनुभवी उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकारिता क्षेत्रामध्ये काम केलेले सगळे उमेदवार आहेत. त्यामुळे जनतेचा भरघोस पाठिंबा, सहकार्य आमच्या सगळ्या उमेदवारांना निश्चितपणाने मिळेल, अशा प्रकारचा मला विश्वास आहे. 21 जागांमध्ये 9 जागा बिनविरोध आलेल्या आहेत. वेगवेगळी लोक त्याचं आकलन करताना आपल्याला माहिती देतील. परंतु आता परिवर्तन पॅनल फक्त जिल्ह्याच्या 7 जागा यांच्यासाठी हे परिवर्तन पॅनल आहे. त्यापैकी 4 जागा बीजेपीच्या आहेत, 3 जागा शिवसेनेच्या. हा चांगला आपण प्रश्न विचारला. मला आपल्याला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून परिवर्तन पॅनल किंवा महायुतीचं पॅनल किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ह्या बाबतीतला निर्णय करण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्पष्टपणाने सूचना दिल्या की तुम्ही या पॅनलचं नेतृत्व करा आणि आपल्या भाजपचे उमेदवार महायुतीशी चर्चा करून महायुतीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर करून ही निवडणूक लढा. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष सांगतील तेच खऱ्या अर्थाने अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तेच सत्य आहे. आता महायुतीच्या माध्यमातून शिवसेना म्हणून बाबाजी पाटील यांनी सांगितलं की त्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीच्या पॅनलमधून लढा, आपले हे असे उमेदवार आहेत, त्याची माहिती त्यांनी दिली.
बरोबर. त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्ष जे सांगतील तीच पॅनल बरोबर आहे. ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेची निवडणूक 27 जून रोजी होत आहे आणि त्या अनुषंगाने अनेक लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. जे फॉर्म भरलेले आहेत तेच पॅनलमध्ये येऊ शकतील, परंतु बीजेपीने त्यांची 4 कॅन्डिडेट त्यांना दिलेले, त्यांची नावं डिक्लेअर केलेली आहेत. आमच्या शिवसेनेच्या वतीने 3 नावं डिक्लेअर केलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रभू पाटील हे पतसंस्थांच्या मतदारसंघामधून आहेत. तसेच सुवर्णाताई पावशे ॲडव्होकेट आहेत, त्या महिला राखीवमधून आहेत. आणि राजेंद्र घोलप हे पालघरमधून आहेत आणि ते NT मतदारसंघामधून हे निवडणूक लढवित आहेत. फक्त 7 जागांची निवडणूक आहे. आपण नेहमी म्हणत असतात की युती किंवा महायुती, परंतु इथे कुठल्याच पक्षाच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली जात नाही, निशाणीवर निवडणूक लढवली जात नाही. एकामेकांनी सामंजस्य साधून हे उमेदवार तयार केलेले आहेत आणि आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी यांच्या सहमतीने हे पॅनल डिक्लेअर करत आहोत. मी मतदारांना विनंती करतो की आपली ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँक ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची आणि भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकाची असलेली बँक ही गेल्या 66-67 वर्षापासून सुस्थितीत आणि चांगल्या कंडिशनमध्ये असल्या कारणाने मागील अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा संचालक असतील यांनी चांगल्या प्रकारचा कारभार इथे केलेला आहे. सर्व ठेवीदार असतील, शेतकरी बंधू असतील किंवा कर्जदार असतील यांना सुद्धा चांगल्या सुविधा बँकेने दिल्या असल्या कारणाने ही बँक चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता आतापर्यंत सुस्थितीत आहे आणि ती ठेवण्यासाठी आपण सर्व मतदार बंधूंनी ह्या परिवर्तन पॅनलच्या निशाणीवर जी काही निशाणी 17 तारखेला दिली त्याच्यावर मतदान करून भरघोस मतांना निवडून देतील आणि परिवर्तन पॅनल ही बँक सुस्थितीत चालवेल अशी मी अपेक्षा करतो. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे पुण्यामध्ये आंदोलन सुरू असतानाच ठाण्यात देखील केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक अभिजित पवार यांच्या पुढाकाराने सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अनोखे टी-शर्ट्स परिधान केले होते. टी-शर्टवरती धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो असा उल्लेख देखील करण्यात आला होता. त्यासोबतच कॉक्रोचचं देखील छायाचित्र होतं. आंदोलनामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हुबेहूब वेशभूषा केलेल्या तरुणाचा देखील समावेश होता. पथनाट्यातून कशाप्रकारे विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे आणि कशाप्रकारे त्यांची मानसिक स्थिती ढासळत आहे याचा अतिशय उत्तम दाखला हा पथनाट्यातून या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलनामार्फत दिला. आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामे द्यावे अशा आशयाची घोषणाबाजी देखील तीव्र करण्यात आली. या तीव्र आंदोलनानंतर या आंदोलनाचा मुख्य उद्देश अभिजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला आहे. कॉन्टैक्ट चैनल किधर है? विद्यार्थी रात्रभर दाखवून अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात. हे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना काय समजून ठेवलंय या भारत सरकारने? पेपरमध्ये नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगला पेपर टाकला तर त्यात तो पास झालेला असतो. म्हणजे नक्की हे शिक्षक काय करून काय पिऊन पेपर चेक करत असतात हे विद्यार्थ्यांना खेळणं समजलं. हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान भारतामध्ये सहन केला जाणार नाही. ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या नरेंद्र मोदी सरकारने, या धर्मेंद्र प्रधानांनी, शिक्षा मंत्र्यांनी केलंय, त्या प्रकारे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कधी विद्यार्थी हे शांत बसणार नाही. कॉक्रोचेस आता काहीतरी करून दाखवतील. कॉक्रोच रस्त्यावरती उतरले, त्यांना तरुणांना कॉक्रोचेस समजायचंय तर आम्ही सगळे कॉक्रोचेस आहोत. कॉक्रोच पार्टीला आम्ही समर्थन करतो की ज्या पद्धतीने ते एवढ्या ताकदीने देशामध्ये अभिजित दिपके उतरले आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी उतरलेले आहेत,
या राज्यात चाललंय काय? काल ठाण्यात आरती बघितली असेल तुम्ही. त्याच्यावरती मला काय जायचं नाही, पकडलं गेलं तर जय श्रीराम. या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे. देवांना पुढे केलं जातंय. बघता करत पुढे पुढे ओढलं जातंय. त्या गायीच्या वासरूला पण समजतं मी दूध पिल्याने मोठी होईन, मी गोमूत्र पिल्याने मोठी होणार नाही. फोटो क्लिअर आहे, कसा आहे काय अजून तो बघण्यात आलेला नाहीये. फोटो कसा बनवलाय, काय बनवलाय, पण ठीक आहे, ज्या पद्धतीचा फोटो आहे ते आधी भेटले असतील. जसं त्यांच्यावरती आरोप होतात की हा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून, पण काहीतरी त्याने पाऊल उचललंय ना. ते पाऊल उचलल्यामुळे देशात क्रांती आल्यासारखी वाटते. म्हणजे विद्यार्थी जगात हे विद्यार्थी पुढे आल्यासारखे वाटत आहे. विद्यार्थी नुकसान करणार नाहीत, नेपाळ सारखं होणार नाही आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये, पण त्यांना काहीतरी जाग येईल असं हे विद्यार्थी करून दाखवतील. धर्मेंद्र प्रधानांना तिथं आपण ठाण्यात घेऊन आलोय, डुप्लिकेट धर्मेंद्र प्रधान. त्यांना जाग करून द्यायची आहे ना, जाग. जाऊ दे, आपण त्याला आता जिवंत व्यक्ती येतो त्या काय करू शकत नाही. पुतळा आणला तर पोलीस आंदोलन पण करून देत नाहीत. काय सरकार हमसे डरते पोलीस को आगे करती, हे या भारतात चालू आहे. 100% जिथे जिथे आंदोलन होईल तिथे तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पोचलेली असेल त्यांच्या स्मरणार्थ. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात MIRDA मार्फत आनंदनगर ते साकेतपर्यंत एलिव्हेटेड रोडचं कामादरम्यान इंदिरानगर संपकडे जाणारी 813 मिलीमीटर व्यासाची उद्वाहिनी बाधित होत असल्याने MMRDA कडून 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 2200 मीटरपैकी 800 मीटर अंतरापर्यंत अंथरण्याचं काम पूर्ण झालं आहे. 800 मीटर अंतरापर्यंत अस्तित्वातील 813 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी निकामी करून नव्याने अंथरण्यात आलेली 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरिता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. सदर कामाकरिता शुक्रवारी 12 जून सकाळी 9 ते शनिवारी 13 जून सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन दरम्यान ठाणे महानगरपालिकेअंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, पाडा नंबर 2, 3, 4, चैतीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवीपाडा, सीपी तलाव, येऊर परिसर इत्यादी भागाचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत सदर कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असं आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.